मधुर रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण मकर संक्रांती स्पेशल परफेक्ट तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत। ही रेसिपी जर तुम्ही फॉलो केली तर तुमचे तिळगुळाचे लाडू कधीच फसणार नाहीत। तर वेळ न घालवता लगेच सुरू करूयात आजची आपली रेसिपी। हे तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे 1 कप पांढरे तीळ घेतलेले आहेत। तीळ मी व्यवस्थित निवडून घेतलेले आहेत। 1 कप तिळांसाठी मी इथे 1 कप गूळ घेतलेला आहे। गूळ मी चाकूने कापून घेतलेला आहे, त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे। त्याचबरोबर मी इथे पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे मी भाजून त्याची साल काढून 2 भागामध्ये ते डिवाइड करून घेतलेले आहे। शेंगदाणे वापरणं ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता। त्याचबरोबर मी इथे 1 चमचा वेलची पावडर आणि 2 चमचे साजूक तूप घेतलेले आहे। सर्वात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करायला ठेवले आहे। पॅन मध्ये आपण तीळ घालून घेणार आहोत आणि हे तीळ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। तीळ भाजताना गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे। तर मोठ्या गॅसवर तीळ भाजले तर ते लगेच ब्राऊन होतात आणि ते व्यवस्थित भाजले जात नाहीत। आणि जर तीळ व्यवस्थित भाजले गेले नाहीत तर लाडूला कडवट चव येऊ शकते। तीळ भाजताना आपल्याला ते कंटिन्यूअस हलवायचे आहेत, नाहीतर आपण पॅन मध्ये तीळ सोडले तर ते करपण्याची शक्यता असते। आणि तुम्ही बघू शकताय तिळाचा रंग इथे चेंज झालेला आहे आणि तीळही व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। तीळ आपण पॅन मधून काढून घेऊयात। तीळ काढून घेतलेले आहेत आणि पॅनही मी पुन्हा गरम करायला ठेवलेला आहे। आता या पॅन मध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचे आहे। तुपामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे। जेवढे तीळ आपण घेतलेले आहे तेवढाच गूळ आपल्याला वापरायचा आहे। आता गुळात आपल्याला 2 चमचे पाणी घालून घ्यायचे आहे। गॅस आपल्याला मध्यम आचेवरच ठेवायचा आहे। हे लाडू बनवण्यासाठी आपण गुळाचा पाक बनवणार आहोत। गूळ इथे पूर्णपणे विरघळलेला आहे। पाकाला बुडबुडे यायला लागले आहेत आणि कलरही चेंज झालेला आहे। आता आपण पाक रेडी झालाय की नाही ते चेक करणार आहोत। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेले आहे। त्यात आपण थोडेसे पाकाचे ड्रॉप घालणार आहोत आणि हाताच्या साहाय्याने आपण चेक करायचं आहे। या पाकाची गोळी बनत नाहीये आणि तो थोडासा सैलसर आहे, तर आणखी थोडा वेळ आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे। साधारण 1 मिनिटानंतर आपल्याला तो पुन्हा चेक करायचा आहे, कारण पाक जर जास्त पुढे गेला तर लाडू खूप कडक होतात। पुन्हा मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेले आहे, त्यामध्ये काही पाकाचे ड्रॉप्स टाकलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता पाक आपला गोळा होत आहे, त्याची गोळी बनत आहे, म्हणजे आता आपला पाक तयार आहे। या स्टेजला आपल्याला पाकामध्ये भाजलेले तीळ घालून घ्यायचे आहे। त्याचबरोबर शेंगदाणे आणि इलायची पावडरही आपण इथे घालून घ्यायची आहे। आता तीळ आपल्याला पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता तुम्हाला हे तिळगुळाचे मिश्रण थोडेसे सैलसर वाटत असेल, पण जसे जसे ते थंड होईल तसे तसे ते घट्ट होत जाते। मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेले आहे। गॅस आपण बंद केलेला आहे। जास्त वेळ आपण जर गॅसवर हे मिश्रण परतले तर पाक पुढे जाण्याची शक्यता असते आणि लाडू जास्त कडक होऊ शकतात। पॅन खूप गरम आहे, त्यामुळे मी मिश्रण कंटिन्यूअस मिक्स करते आहे। मिश्रण खूप गरम आहे, त्यामुळे लगेच आपण याचे हातावर लाडू वळवू शकत नाही। त्यामुळे आपल्याला जेवढ्या आकाराचे आपल्याला लाडू बनवायचे आहे तेवढ्या आकाराचे मिश्रण साइडला अशा प्रकारे वेगळे करून ठेवायचे आहे। मी अशा प्रकारे एक प्लेट घेतली आहे, त्याला साजूक तूप लावून घेतले आहे आणि त्यावर आपण एक एक लाडूच्या आकाराचे चमच्याच्या साहाय्याने मिश्रण वेगवेगळे काढून घेणार आहोत, ज्यामुळे हे मिश्रण थोडे थंड होईल आणि त्याचे आपल्याला लाडू बनवता येतील। काही मिश्रण मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि आता उरलेले मिश्रण आपल्याला पॅन मध्येच वेगळे करून ठेवायचे आहे, ज्यामुळे ते गरम राहील आणि सगळेच मिश्रण एकदम थंड होणार नाही, कारण जर हे मिश्रण एकदम थंड झाले तर त्याचे लाडू आपल्याला बनवता येणार नाही। आता प्लेट मधले मिश्रण थोडे थंड झालेले आहे, तर आपण त्याचे लाडू बनवून घेऊयात। जर मिश्रण खूप गरम वाटत असेल तर लाडू बनवताना हाताला थोडेसे पाणी लावून घ्या, ज्यामुळे हाताला चटके बसणार नाहीत आणि लाडू व्यवस्थित वळता येईल। आणि तुम्ही बघू शकताय खूप इझिली लाडू बनले जात आहे। आपला पाक परफेक्ट झालेला आहे। अशा प्रकारे आपण प्लेट मधल्या मिश्रणाचे सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत।
आता आपण पॅन मध्ये जे मिश्रण सेपरेट करून ठेवले होते त्याचे लाडू बनवून घेणार आहोत. पॅन अजूनही हलके गरम आहे, त्यामुळे मिश्रण पूर्णपणे थंड झालेले नाहीये आणि या मिश्रणाचेही आपण व्यवस्थित लाडू बनवू शकत आहोत. आणि अशाच प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहोत. आणि इथे आपले सर्व लाडू तयार करून झालेले आहेत. आणि एकदम परफेक्ट असे आपले तिळगुळाचे लाडू इथे तयार झालेले आहेत. तुम्हीही अशा पद्धतीने तिळगुळाचे लाडू नक्की ट्राय करून पहा आणि तुमचे लाडू कसे बनले हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.